श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नागदेवताय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, यंदा श्रावण महिन्यातील नागपंचमी ही 29 जुलै 2025 वार मंगळवारी आलेली आहे. तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये आपण नागपंचमीची नागदेवतेची पूजा करतो. तर या ठिकाणी आपण म्हणतो की विचार करतो की या नागदेवतेची पूजा करतो, परंतु नागपंचमी दिवशी नागाची पूजा करतो तर आपण त्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करत असतो, असे शिवपुराणात विशेष म्हटले आहे. पंचमीचे महत्त्व असे सांगितले जाते की भगवान शिव शंकरांच्या मंदिरामध्ये फक्त 1 लोटा जल समर्पित करा. त्याचे महत्त्व असे आहे की आपल्या परिवारामध्ये 7 पिढ्यांच्या अंतर्गत तडफडत असलेला जीव असतो, त्याची मुक्ती होत नसेल तो पंचमीला 1 लोटा जल अर्पण केलेल्या त्या जीवाला मोक्ष प्राप्त होते आणि तो जीव मुक्त होतो. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. आपल्या सनातन धर्मामध्ये म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये नागदेवतेची ही जी पूजा आहे ती आपण हजारो वर्षापासून करत आलेलो आहोत. जसे की भगवान श्री हरिविष्णू हे शेषनागावरती आराम करतात. महादेवाकडे आपण पाहिले तर अखंड विश्वाचे मालक त्या भगवान भोलेनाथाच्या गळामध्ये नागाचा हार गळामध्ये आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील ही जी पंचमी येते तर तिला आपण नागपंचमी म्हणून ओळखतो. ती तिथी 29 जुलै 2025 वार मंगळवारी आलेली आहे. तर त्या दिवशी आपण साजरी करतो. या महाराष्ट्रातल्या देशातल्या आपल्या ज्या बहिणी आहेत, ज्या माता आहेत, पत्नी आहेत, त्या सर्व नागाला आपला बाहू मानतात, कारण संपूर्ण कुटुंबाचं रक्षण हा आपला नाग करत असतो, हे आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे. पण आजही पाहतो आपण दरवर्षी बघा, श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील जी नागपंचमी आहे ती हजारो स्त्रिया, लाखो स्त्रिया वारुळाच्या जवळ जातात किंवा घरी नागाचे चित्र आणून पूजा करतात. वारुळाजवळ जाऊन त्यांना दूध दिले जातं आणि विनंती केली जाते की वर्षभर आमच्या कुटुंबाचं रक्षण कर. तर बघा, आपण हा सण का साजरा करतो त्याच्या पाठीमागे एक सुंदर अशी कथा आहे. ही कथा जर आपण ऐकली तर नागदेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करेल. नागदेवतेचे तेच आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तसेच नागपंचमी दिवशी काही अतिशय प्रभावशाली उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत. यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. खरंच शिवभक्त आहात तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नागेश्वराय नमः टाईप करा. आवडला तर तुम्ही लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 1000 वर्षापूर्वी घडलेली घटना. एका गावामध्ये एक शेठ राहत होता आणि या शेठला 7 मुले होते. 7ही मुलांचे लग्न झाले. त्या शेठला 7 सुना आल्या होत्या आणि एके दिवशी या 7ही सुनांनी ठरवलं की आपल्या घराच्या भिंती सारवायच्या, चुली सारवायच्या. आणि या 7 सुनांपैकी जी लहान सून होती तिचं नाव होतं सुमन. परंतु ही सुमन सतत दुःखी असायची. हुशार होती, कारण या सुमनला कोणीच नव्हतं, भाऊ बहीण, आई वडील कोणीच नव्हतं. त्यामुळे ती सदैव दुःखी असायची. प्रत्येक सणावाराला बाकीच्या जावा माहेरी जायच्या, परंतु हिला जायला मिळत नसे. आणि एके दिवशी या 7ही सुनांनी ठरवलं की आपलं सर्व घर सारवून टाकू. आणि बघा, ते घर सारवण्यासाठी पांढरी माती लागते. त्यासाठी ती पांढरी माती आणायची, भिंती सारवायच्या, चुली सारवायच्या. म्हणून त्या 7ही सुना जंगलाच्या दिशेने निघाल्या. हातामध्ये खुरपी, डोक्यावरती टोपली घेऊन त्या निघाल्या. आता त्यांना जंगलामध्ये एक डोंगर दिसला, तो होता वारुळ. त्या 7ही मुली त्या वारुळाला खणू लागल्या. त्या वारुळाची माती चिवट असते. त्या वारुळाला खणत असताना त्यातून एक नाग बाहेर आला. आता बघा, नाग बाहेर आल्यानंतर जी मोठी जाऊ होती ती घाबरून त्या नागाला मारू लागली. परंतु त्यावेळेस सगळ्यात छोटी जी लहान असणारी सुमन जी होती, सुमन आली आणि म्हणाली, अहो ताई, मारू नका, तो नाग काहीही करणार नाही. अक्षरशः तो नाग बाजूला झाला आणि सगळ्यांनी त्या वारुळाची माती टोपली भरून घेतली. आणि त्या ठिकाणी डोक्यावर टोपली घेतलेल्या सुमनने त्या नागराजाला सांगितले की तू जाऊ नकोस इथून कुठेही, आम्ही परत माघारी येतो. त्यावेळेस सगळेजण ती माती घेऊन घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्या 7ही जणी घर चूल सारवू लागल्या. आता या कामाच्या नादामध्ये या सगळ्या 7च्या 7ही सुनांनी त्या नागाला विसरून गेल्या की आम्ही परत येतो असे म्हटल्या होत्या. आता दुसरा दिवस होता
आणि दुसऱ्या दिवशी सुमनच्या लक्षात आलं की आपण नागाला सांगितले होते की तू कुठेही जाऊ नकोस, आम्ही परत माघारी येतो. तिच्या लक्षात येताच की सुमन आहे ते दूध घेऊन त्या जंगलाच्या दिशेने गेली. तिथे गेल्यानंतर पाहते तर काय, त्याच जागेवर तो नाग बसला होता. त्याच जागेवरती तो नाग थांबला होता, वाट पाहत त्या सुमनची. नागाला दूध त्या ठिकाणी दिलं, परंतु ते दूध गरम होतं. त्या ठिकाणी नागाला भाजले. त्यावेळेस नाग त्या ठिकाणी म्हणाला, मी तुला काहीही करणार नाही, कारण त्या ठिकाणी सुमनने दूध ठेवताना सांगितले होते की नागदादा तू माझा भाऊ आहेस. नागाला तिने आपला भाऊ मानलं होतं. त्यावेळेस म्हणाला तो नाग की तू माझी बहीण आहेस, तुझी चूक झाली तरीही तुला माफी आहे, कारण तू मला भाऊ मानलं, मला दादा म्हणालेस. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझे रक्षण करेन. तू घरी जा, ज्यावेळेस तुला गरज असेल त्यावेळेस मी नक्की येणार. फक्त तू माझं नाव घे. सुमन घरी निघून आली, परंतु या नागाला काही तिथे दम निघेना आपल्या बहिणीचे काय चालले आहे हे पाहण्यासाठी. आता या नागाने एका सुंदर अशा पुरुषाचं रूप घेतलं आणि सुमनच्या घरी आला आणि सुमनचा जो सासरा होता शेठ, त्याला विचारले की माझी बहीण सुमन या ठिकाणी राहते, मी तिला भेटायला आलो आहे. त्यावेळेस त्या शेठनी त्याला नाव काय असे विचारले. त्यावेळेस त्याने सांगितले की माझे नाव नागार्जुन आहे. त्यावेळेस सुमनचा सासरा त्या ठिकाणी बोलला की सुमनचे आई वडील तर वारलेले आहेत, तिला भाऊ कोणीही नव्हता, बहीण कोणीही नव्हती, मग तू कसा काय. त्यावेळेस त्या नागार्जुनने उत्तर दिले की ज्यावेळेस सुमनचा विवाह झाला त्यावेळेस मी शिकण्यासाठी बाहेर गेलेलो होतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही, चुलत भाऊ आहे. त्यावेळेस सुमनच्या सासऱ्याला शेठला त्याचे बोलणे पटले. त्यानंतर सासऱ्याने सुमनची रूम दाखवली. नागदेवता म्हणजेच नागार्जुन त्या ठिकाणी आपल्या बहिणीला आत गेल्याबरोबर दर्शन दिले आणि सांगितले की घाबरू नकोस, मी तुझा भाऊ आहे, न्यायला आलो आहे. 4-5 दिवस चल तू भावाच्या घरी. यावेळेस सुमनने आपल्या सासूला, सासऱ्याला, नवऱ्याला सांगितले की मी 4-5 दिवस माझ्या भावाच्या घरी चाललेले आहे. आणि हा नागार्जुन आपल्या बहिणीला घेऊन त्या गावाच्या बाहेर पडला. आता गावाच्या बाहेर बरंचसं अंतर बाहेर आल्यानंतर त्याने आपल्या बहिणीला सांगितले की आता आपल्याला खूप चालावं लागेल, माझं घर खूप लांब आहे, त्यावेळी मी मूळ रूपामध्ये येतो, म्हणजे नागाच्या रूपामध्ये येतो. तू फक्त घाबरू नकोस, माझ्या शेपटीला धर आणि मागे मागे चालत चल. त्यावेळेस सुमनने हा म्हटले आणि नागाने आपले पहिले रूप धारण केले. आता सुमन आपल्या भावाच्या शेपटीला धरून मागे मागे जंगलाच्या दिशेने चालू लागली. एका गुफेमध्ये आपल्या बहिणीला घेऊन गेला. सुंदर अशी गुफा. त्या गुफेमध्ये नागाचे आई वडील होते आणि सगळी गुफा ही सोन्या चांदीने आणि हिऱ्याने भरलेली होती. ती गुफा सोन्या मोत्याने चकचकत होती. आपल्या आई वडिलांबरोबर सुमनची नागाने ओळख करून दिली, ही माझी बहीण आहे सुमन. त्यावेळेस आईला आनंद झाला, वडिलांना आनंद झाला. त्यावेळेस नागाची आई म्हणाली, मुली तू घाबरू नकोस, तू बिंदास्त राहा, या ठिकाणी तुला जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहा. सुमन त्या ठिकाणी राहू लागली. दुसऱ्या दिवशी आईने दूध तापवले ते नागासाठी आणि सुमन त्या ठिकाणी आली आणि आईला म्हणाली, मी माझ्या दादाला दूध देते. सुमनने ते दूध वाटीमध्ये घेतले. उकळलेले दूध, ते दूध तिच्या दादाला देण्यासाठी घेऊन गेली. आता दूध पिल्याबरोबर नाग ओरडला, कारण ते दूध उकळलेले होते आणि ते दूध नागाला भाजले. त्या ठिकाणी सुमनला माहीत नव्हते की नागाला दूध गार लागते. त्यावेळेस सुमनला आई ओरडली. तेव्हा नागराजांनी आईला सांगितले, माझ्या बहिणीला माहीत नव्हतं, तिला माफ कर. त्या ठिकाणी स्वतः नागाने सुद्धा माफ केले. आता 4-5 दिवसाचा माहेरवास संपल्यानंतर आपल्या बहिणीला घालवण्यासाठी हा नागराजा निघाला. नागार्जुनाजवळ जे भरपूर सोनं, चांदी, हिरे, मोती होते ते सुमन बरोबर दिले. नागार्जुन आपल्या बहिणीला घालवण्यासाठी घरी आला. त्यावेळेस घरातील सर्व माणसं चटपटली. सुमनजवळ एवढे सोने, नाणी, धनसंपत्ती एवढी कशी. सुमनच्या जावांना वाटले, अरे या सुमनचा चुलत भाऊ एवढा श्रीमंत आहे की याने एवढे धन दिले. सगळे आनंदी झाले. परंतु हा नागार्जुन सुमनच्या आजूबाजूला थांबू लागला आणि दुसऱ्या दिवशी सुमनची मोठी जाऊ म्हणाली, सोनं नाणं भरपूर दिलं, परंतु झाडायला पण सोन्याचा झाडू दिला असता तर बरं झालं असतं. नागराजाने हळूच ऐकलं आणि सोन्याचा झाडू आणून दिला. असेच दिवसामागून दिवस चालले होते. एके दिवशी सुमन म्हणाली, मला हिऱ्याचा हार घालायचा आहे. त्यावेळेस आपल्या बहिणीसाठी नागराजाने सुंदर असा हिऱ्याचा हार आणून दिला. तो हार घेऊन सुमन एकदा मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी गेली. त्या ठिकाणी राजाची राणी आली आणि तिने त्या ठिकाणी सुमनच्या गळ्यामध्ये तो हिऱ्यांचा सुंदर हार पाहिला. तो हार तिला खूप आवडला. ती आपल्या घरी गेली आणि राजाला सांगितले, अहो आपल्या गावामध्ये जो शेठ आहे त्याची लहान सून
आहे, तिच्या गळ्यात हिऱ्याचा हार आहे आणि तो मला पाहिजे आहे. राजा त्या गावाचा राजा होता, त्यामुळे त्या राजाने पत्नीने म्हणणे ऐकले आणि त्या ठिकाणी शिपायाला पाठवले. त्या ठिकाणी त्या शिपायाने सांगितले की सुमनच्या गळ्यात जो हार आहे तो हार आम्हाला पाहिजे आहे. त्या ठिकाणी सुमन तो हार देत नव्हती. ती म्हणाली, हा हार माझ्या भावाने दिलेला आहे. परंतु त्या ठिकाणी राजाने बोलवणे असल्याने सुमनने खूप समजूतदारपणा आणि सामंजस्य मुलगी होती, तिने तो हार काढून दिला. त्या ठिकाणी राजाचा शिपाई तो हार घेऊन राजाकडे गेले आणि तो हार राजाला दिला. तो हार राजाने आपल्या पत्नीला घालण्यासाठी दिला. पत्नी खूप आनंदी झाली, परंतु तो हार ज्यावेळेस त्या राणीने गळ्यात घातला त्यावेळेस गळ्यात घातल्या घातल्या त्या हाराचा नाग तयार झाला. तिने तो पाहून वरून फेकून दिला. राजाला त्या ठिकाणी खूप राग आला. राजाला वाटले काहीतरी चमत्कार दिसतो त्या शेठजीच्या सुनेकडे. त्याने शिपायाला सांगितले, त्या शेठजीच्या सुनेला धरून आणा. इकडे त्या ठिकाणी शिपाई सुमनच्या घरी गेले आणि सुमनला राजवाड्यामध्ये घेऊन आले. त्यावेळेस राजाने दरबारामध्ये सुमनला विचारले की तुझ्याकडे जो हार आहे तो हाराचा नाग तयार होतो, तुझ्याकडे अशी कसली जादू आहे? त्यावेळेस सुमनने प्रेमाने राजाला सांगितले, महाराज, तो हार मला माझ्या भावाने दिलेला आहे. अशी कुठलीही माझ्याकडे जादू नाही. जादू नाही म्हणतेस तर हार तुझ्या गळ्यामध्ये घालून दाखव. त्यावेळेस सुमनने तो हार आपल्या गळ्यामध्ये घातला. त्यावेळेस तो हार एकदम चकाकू लागला. हिऱ्या मोत्यांचा सगळीकडे चकचक असा प्रकाश पडला आणि त्या ठिकाणी नाग तयार झाला नाही. त्यावेळेस राजा आश्चर्यचकित झाला आणि राजाने त्या सुमनला अजून धनसंपत्ती दिली. या सुमनला दिली तिच्याकडे परमेश्वराची ताकद आहे म्हणून. आता सुमनने ही धनसंपत्ती घेतली आणि आपल्या घरी बाकीच्या ज्या जावा होत्या, तिची थोरली जाव होती ती तिच्यावरती जळत होती. जी जाऊ सुमनला म्हणाली, तुझ्याकडे एवढी संपत्ती आली कुठून? त्यावेळेस तिने सांगितले की ही सर्व संपत्ती मला माझ्या भावाने दिली, परंतु तिला ते खूप वाईट वाटले होते म्हणून ते सर्व तिच्या पतीला असे सांगितले की सुमनकडे काहीतरी चमत्कारिक जादू आहे. त्यावेळेस सुमनचा हा भाऊ नागराजा होता, तो त्यावेळेस सगळं ऐकत होता. नाग त्या ठिकाणी धावत आला आणि त्या ठिकाणी सुमनला म्हणाला की मी सगळ्यांना मारून टाकेन. त्यावेळेस सुमन म्हणाली, दादा, तू माझा भाऊ आहेस, तू माझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करणार आहेस, त्यामुळे तू कोणालाही धक्का लावू नकोस. त्यावेळेस तिच्या 6ही जावा आहेत. त्याने हे सर्व पाहिले आणि त्यांनी नागराजाला हात जोडले, त्याची माफी मागितली. त्यावेळेस नागराजाने मनापासून त्यांनी नागराजाचे मनापासून आभार मानले. दुसऱ्या दिवशी या 7ही सुना दूध घेऊन वारुळाच्या जवळ गेल्या आणि नागराजाची मनोभावे पूजा केली आणि या नागराजाला आपला भाऊ मानला. आणि नागाने त्या ठिकाणी वचन दिले की मी तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण करेल. तुम्ही माझे पूजन केले, मला भाऊ मानलं, जीवनभर मी तुमची रक्षण करेन. त्याच दिवसापासून आपण नागपंचमी हा सण साजरा करू लागलो. 1000 वर्षापासून आजही आपण पाहतो, घरातल्या आपल्या माता, भगिनी, बहीण नागपंचमी दिवशी नागाचं पूजन करतात. त्यांच्या पाठीमागची ही अतिशय रहस्यमय कथा आहे. मैत्रिणी, नागपंचमी दिवशी नक्की आपण नागदेवतेचा सन्मान करा, विधिवत पूजा करा, तर हा नागदेवता आयुष्यभर तुमच्या सदैव पाठीशी कुठल्या न कुठल्या रूपाने राहील. नागपंचमीचे भगवान शिवशंकराचे शिवपुराणातील अतिशय प्रभावशाली उपाय. 1. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या दिवशी देवादिदेव महादेववरती चढवलेले शमीपत्र हस्तिक मुनी नाव घेऊन स्मरण करून शमीपत्र उचलून घ्यावे. त्या शमीपत्राला आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या कुठल्याही साईडला हे शमीपत्र ठेवल्याने आपल्या घरामध्ये किंवा आजूबाजूला बाग बगीच्यामध्ये कधीही साप फिरत नाही किंवा घरामध्ये प्रवेश करत नाही. शिवपुराणात असे म्हटले आहे की शमीपत्रामध्ये जया, विषहरा, शामलीवारी, दौतली, देव या भगवान शिवशंकरांच्या 5ही कन्यांचा भाव प्रकट होतो आणि या कन्या आपल्या घराच्या द्वाराशी रक्षण करतात. 2. श्रावण महिन्यामध्ये पंचमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती कावड जल, जरुरी नाही की कावड जल म्हटलं की काठीला बांधूनच पायी चालत जाऊन ते जल भगवान शिवशंकरांना अर्पण करावे. आपण आपल्या दोन्ही हातामध्ये 2 पात्र लोटा जल घेऊन शुद्ध भगवान शिवशंकरांना ते जल अर्पण करावे. मग ती कृष्ण पक्षातील पंचमी असो किंवा शुक्ल पक्षामध्ये नागपंचमी असो, परिवारातील एकही व्यक्तीने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ते जल अर्पण केले तर परिवारामध्ये एखादा अधोगतीमध्ये मरण पावलेला असेल, अविवाहित मरण पावलेला असेल, गर्भाच्या बाहेर येऊन कुमारी अवस्थामध्ये येऊन मरण पावलेला असेल, श्रद्धेने ते जल अर्पण केले तर तो व्यक्ती सर्पाच्या योनीमध्ये
पडत नाही तो व्यक्ती मुक्त होतो. कालसर्पदोषापासून मुक्ती होते तो व्यक्ती प्रेत योनीतून सर्व योनीतून मुक्त होतो असे विशेष म्हटले आहे. नंबर 3, श्रावण महिन्यामध्ये नागपंचमीला, पौर्णिमेला, अमावस्येला, अष्टमीला, मासिक शिवरात्रीला, एकादशी, प्रदोष, श्रावण महिन्यामध्ये अखंड या 7 तिथीला फक्त 5 दिवे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करून तेच दिवे उचलून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर 5ही दिवे प्रज्वलित करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये रोग, बिमारी, लक्ष्मीची कधीही कमतरता भासत नाही. त्या जातकाचं जीवन सार्थक बनते. सदैव त्या घरामध्ये सुख, समृद्धी, लक्ष्मी वाढत जाते. 4, श्रावण महिन्यामध्ये शिवपुराणात सांगितले आहे की नागपंचमी दिवशी, प्रदोष, शिवरात्री, अष्टमी दिवशी 108 वस्तू, कोणत्याही 108 वस्तू भोलेनाथाला अर्पण कराव्यात. आपल्यापाशी काही नसेल तर 108 अखंड तांदळाचे दाणे, 108 मुगाचे दाणे अर्पण करावे, 108 मोहरीचे फूल अर्पण करावे. आपल्याकडे 108 सफेद फूल असेल तर अर्पण करावे. 108 गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या असतील तर त्या अर्पण कराव्यात. पण श्रावण महिन्यामध्ये एक नियम बनवावे की 108 वस्तू भगवान शिवशंकरांना या 3 तिथींना समर्पित करेन. त्याचे कारण आहे की स्कंद पुराणात लिहिले आहे की भगवान शंकरांना श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण 108 वस्तू कोणत्याही समर्पित करतो तर भगवान भोले बाबा त्याला लाखो करोड करून आपल्याला पूर्ण वर्षामध्ये प्रदान करतात. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये 108 वस्तू जरूर अर्पण कराव्यात. 5, श्रावण महिन्यातील श्रावण सोमवारी किंवा नागपंचमी दिवशी असा एक नियम करावा की दिवसभरामध्ये केव्हाही शिवलिंगावरती, घरच्या घरी शिवलिंग असो किंवा तुम्हाला शिवमंदिरात जमत असेल तर शिवमंदिरातील शिवलिंगावरती 3 वेळेस थोडे थोडे करून थांबून असे 3 वेळेस जल अर्पण करावे. स्कंद पुराणात, शिवपुराणात असे म्हटले आहे की एका लोट्यामधील 3 वेळेस थोडे थोडे करून जल अर्पण केले तर ब्रह्मा, विष्णू, महेश त्या जलाला स्वीकारतात आणि तुमच्या घरातील संपूर्ण भांडार भरून देतात. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा. धन्यवाद.